श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच काय तर भीमसेनी कापूर जो असतो त्या कापराचा उपाय किंवा उपयोग आपण आपल्या घरामध्ये कशा पद्धतीने करू शकतो. आपल्या घरामध्ये काही समस्या असतात आणि त्या समस्या निवारण्यासाठी म्हणजेच आपल्या घरातील वास्तुदोष असू द्या ते निवारण्यासाठी आपण वापर करू शकतो. आपल्या घरामध्ये नेहमी भांडण वगैरे होत असतात. पती पत्नींमध्ये जर भांडण होत असेल त्यासाठी छोटासा उपाय मी सांगणार आहे. त्यानंतर कर्जबाजारीपणा जो आपल्या घरामध्ये असतो, आपण पैसे कमवतो, कष्ट करतो, त्या कष्टातून पैसे येत असतात पण ते पैसे पुरत नाही आणि कर्ज वाढतच चाललं आहे, त्यासाठी एक उपाय आहे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजेच खूप महत्त्वाचं, मुलं जे असतात तर मुलं आणि मुली अभ्यास करत नाही तर आपण कापूरचा वापर कशा पद्धतीने करावा ते सुद्धा बघणार आहोत. आणि अजून एक म्हणजेच काय तर आपल्या घरातील मुलं जे असतात त्यांना म्हणजे चांगली नोकरी लागावी किंवा प्रमोशन त्यांचं व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, त्यांची प्रगती व्हावी, नोकरी वर्गातले मुलं असतील तर त्यासाठी सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजेच काय थोडक्यात तर आपल्या घरातील वास्तुदोष जे असतात ते निवारण्यासाठी भीमसेनी कापूर जो असतो त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे, वापर आपल्याला करायचा आहे आणि यालाच आपण उपाय असे म्हणत असतो. हा जो कापूर असतो हा बघा, विज्ञानानुसार जर बघायला गेलं या कापराचा वापर केल्याने आपल्या घरातील सूक्ष्म प्रकारचे म्हणजे हा जो कापूर आहे यामध्ये रासायनिक पदार्थ आहेत आणि ते ज्वलनशील पदार्थ आहेत. ते आपण कापूर लावल्यामुळे आपल्या घरातील जीवजंतू जे असतात म्हणजेच नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या नष्ट होत असतात आणि पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये वाटत असतं, असा हे विज्ञान सांगत असतं. पण आपण तसं बघायला गेलं तर आपल्या अंधश्रद्धा न करता आपण अध्यात्माच्या दृष्टीने बघितलं तर याचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी सुद्धा करू शकतो. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, आपल्या घरामध्ये जर नेहमी वादविवाद तुम्हाला वाटत आहे की नवरा बायकोचे वादविवाद आता प्रत्येक घरामध्ये होतात, थोडेफार होत असतात पण जास्तीचे होत असतील तर तुम्हाला एक उपाय मी तुम्हाला सांगेल. आता बऱ्याच महिलांचा मागे पण मी उपाय सांगितलेले होते तर त्यावेळी प्रश्न विचारला होता की ताई माझ्या नवऱ्याजवळ मी राहत नाही, आईकडे राहत असते तर त्याला आपण काही करू शकत नाही, शेवटी हा उपाय चालणार नाही करायला असं मी सांगेल. जो दुसरा उपाय किंवा दुसरे पारायण वगैरे ती सेवा असते ती आपण करू शकतो. पण जे उपाय असे असतात की नवरा जवळ असून आपण करावीचे तर तेच आपण करू शकतो. तर बघा, नवरा बायको एका घरात राहत आहेत पण वारंवार आपल्याला जे वादविवाद होत असतात असं काही तुम्हाला वाटत असेल तर बघा, आपण काय करायचं आहे, थोडा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर कुठेही मिळून जाईल, साधा कापूर न घेता भीमसेनीच कापूर तुम्हाला घ्यायचा आहे. आणि आपलं बघा, आपण नवरा बायको झोपतो तेव्हा किंवा नवरा जिथे काही झोपत असेल तर त्यांच्या उशीच्या खाली थोडा भीमसेनी कापूर आपल्याला ठेवून द्यायचा आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा ते झोपतात तेव्हा उशीच्या खाली किंवा उशीच्या कवरमध्ये म्हणजे ते झोपतात तेव्हा त्या ठेवून द्यायचा. आता तुमचं ऐकत असतील तर चांगली गोष्ट, नाही ऐकत, तुमचे वादविवाद होत असतात, त्यांना या गोष्टींवर विश्वास नाही तर तुम्ही लपून ठेवा तरीही चालेल. आणि तो कापूर जो असतो तो रात्रभर राहू द्या. सकाळी ते उठल्यानंतर आपण तो कापूर घ्यायचा आहे, तो तिथून काढून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील आग्नेय दिशा कोणती ती बघा तुम्ही, आग्नेय दिशेला हा कापूर जो असतो तो जाळून टाकायचा आहे. आता असं का करावं तर त्यांच्या डोक्यातील जे नकारात्मक विचार असतात ते खेचून घ्यायचं काम हा कापूर करत असतो, हे अध्यात्म सांगत असतं. आणि ती नकारात्मक ऊर्जा जी असते ती आपण आग्नेय दिशेला आपल्या घरातील आग्नेय कोपरा बघा आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये जाळून टाकायचे. कारण बघा, आपण यज्ञ होम हवन जे असतात ते आग्नेय दिशेला करत असतो म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष जे असतात ते कमी होतात. त्या पद्धतीने आपल्या मिस्टरांच्या डोक्यातील नकारात्मक विचार जे असतात ते तिथे जळून जात असतात. या पद्धतीने करा. आता किती दिवस करावं तर तुम्हाला फरक वाटतो तोपर्यंत तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. दुसरंच म्हणजे काय तर मुलं मुली अभ्यास करत नाही, हा सुद्धा बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो. सर्वप्रथम तर आपण त्यांना अभ्यासाचं वळण लावणं खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल जास्त, स्क्रीन टाईम त्यांचा कमी करायचा, मोबाईल जास्त द्यायचा नाही. वळण लावलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला वाटत आहे की एखादी मुलगा वाचन करत आहे तरी त्याचं लक्षात राहत नाही किंवा त्याला अभ्यास करायचा आहे, इच्छा आहे पण अभ्यासाला बसू वाटत नाही, अशा गोष्टी असतील. कारण काही पाबंद लावणं मुलांना ते आपलं काम असतं आणि पण या गोष्टी करूनसुद्धा मुलांना अशी आवड निर्माण होत नाही आहे तर तुम्ही हा उपाय करा. भीमसेनी कापूर जो असतो तो मुलं ज्या खोलीमध्ये किंवा जिथे अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी तुम्ही एक भीमसेनी कापूरचा तुकडा घ्या, तो ठेवून द्या त्यांच्याजवळ. या पद्धतीने दररोज आपण तो कापूरचा तुकडा तिथे ठेवून देऊ शकता किंवा तो आपण प्रज्वलित करू शकतात. किंवा बघा, कापूरदानी येत असते जी इलेक्ट्रिकसुद्धा असते, आपण लावतो कापूरदानी, तिथे सुद्धा आपण मुलं जिथे अभ्यासाला बसत असतात तिथे ती कापूरदानीमध्ये भीमसेनी कापूरचा तुकडा जर ठेवला तरीसुद्धा चालेल. तो सुगंध जो असतो तो
पॉझिटिव्ह विचार आणत असतो. अभ्यासाच्या दृष्टीने त्यांना पॉझिटिव्ह थिंकिंग होत असतात, विचार बदलत असतात, निगेटिव्ह एनर्जी ज्या असतात त्या निघत असतात. या पद्धतीने तुम्ही करून बघा, तरीसुद्धा तुम्हाला फायदा होईल. तिसरंच म्हणजे काय, आपल्या घरामध्ये बघा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला छोटासा असा उपाय करायचा आहे, तो म्हणजे भीमसेनी कापूरचा. तो कसा करावा, तर आपल्या घरातील किचन जे असतं, आपल्या घरातील स्वयंपाकघर जे आहे त्या स्वयंपाकघरामध्ये आपण स्वच्छ नीट आणि क्लीन करून घ्या. गॅस ओटा किंवा चुला असेल, जे असेल ते स्वयंपाक करायचा चूल जिथे असेल तिथे, शेगडी चूल तिथे काय करायचं, तिथे आपण माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. फोटो ठेवल्यानंतर त्या फोटोच्या समोर आपल्याला सोन्याचा किंवा चांदीचा दिवा जे असतो तो, आता सोन्याचा दिवा नसेल पण चांदीचा मात्र असेल, चांदीचा दिवा किंवा सोन्याचा दिवा पाहिजे, कारण त्यामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल. तो दिवा जो असतो त्यामध्ये आपण कापूर प्रज्वलित करायचा आहे. जो फोटो असेल माता लक्ष्मीचा फोटो, त्यासमोर आपल्याला ही पूजा करायची आहे माता लक्ष्मीची आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे. आता सोन्या चांदीचा दिवा नसेल तर काय करावं ते पुढे मी तुम्हाला सांगते, पण हा दिवा प्रज्वलित करावा, माता लक्ष्मीला आराधना करावी, त्यांची पूजा करावी, कापूर प्रज्वलित करावा. ही सेवा करत असताना माता लक्ष्मीला आपण स्मरायचं आहे, त्यांचा बीज मंत्र आपण म्हणायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः असं म्हटलं तरीही चालेल. त्यांना आपण तिथे हात जोडून नमस्कार करावा आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या. या पद्धतीने करा. आपण किचनमध्ये ही सेवा केल्याने आपल्या घरातील, आता किचन म्हटलं तर अन्नपूर्णा माता येतेच आणि माता लक्ष्मीचा सहवास तिथेच असतो जिथे अन्नपूर्णा मातासुद्धा असतात. दोघींचा सहवास जिथे असतो तिथे कशाची कमी पडत नाही, म्हणून आपण किचनमध्ये ही एक सेवा करायची आहे. आता ज्यांच्या घरी चांदीचा दिवा नसेल किंवा सोन्याचा दिवा नसेलच, पण पहिलं ऑप्शन मी तेच सांगेल, सोन्याचा किंवा चांदीचाच दिवा घ्या. नसेलच तर काय करावं, तर तांब्याचा दिवा जो असतो तो तुम्ही घेऊ शकता. तांब्याच्या दिव्यामध्ये तुम्ही कापूर प्रज्वलित करा तरीसुद्धा चालेल, पण प्रामुख्याने मी तुम्हाला सांगेल चांदीचा दिवा घ्या किंवा सोन्याचा घ्या. या पद्धतीने करा. पुढचंच म्हणजे काय, तर मुलांना नोकरी लागत नाही किंवा मुलाचं प्रमोशन होत नाही, मिस्टरांचं प्रमोशन होत नाही किंवा नोकरीमध्ये अडथळे येत आहेत, अशा बऱ्याच लोकांना, मुलींचं कुणाचंही असू द्या, तर अडथळे येत असतील तर कापूरचा उपयोग आपण कसा करावा, वापर कसा करावा. ती व्यक्ती जेव्हा जेवण करत असेल, ज्यांना नोकरीसाठी अडचणी येत आहेत किंवा ज्यांना प्रमोशनसाठी अडचणी येत आहेत, अशी व्यक्ती जेव्हा जेवण करत असेल त्यावेळी आपण ज्या पद्धतीने मुलं अभ्यासाला बसत असताना आपण कापूर प्रज्वलित करणार आहोत किंवा त्यांच्याजवळ ठेवणार आहोत, तुम्ही ठेवू पण शकता किंवा प्रज्वलित करू शकता किंवा आपली धूपदाणी जी असते, जी इलेक्ट्रिक धूपदाणी असते त्यामध्ये तुम्ही कापूर आपण ठेवला तरीसुद्धा चालेल. तर जेवण करत असताना ज्यांना नोकरीविषयी अडचण येत आहे, ते जेवण करत असताना, ती व्यक्ती जेवण करत असताना तर भीमसेनी कापूर जो असेल तो आपल्याला या पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे किंवा त्या जागी ते बसलेले त्या जागी तुम्ही ठेवून द्या. त्याचा सुगंध जो असतो तो यायला पाहिजे, म्हणजे अन्नाद्वारे त्यांना सकारात्मक लहरी या जात असतात. अन्न जे ग्रहण करतात ते सकारात्मक लहरींद्वारे अन्न त्यांच्या पोटात जातं, ते विचार त्यांच्यामध्ये तयार होत असतात आणि त्या पद्धतीने आपले मार्ग मोकळे होत असतात. तर अशा पद्धतीने भीमसेनी कापूर जो आहे तो, त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात करू शकतो. विज्ञानसुद्धा छान माहिती देत असतं, त्या पद्धतीने अध्यात्मातसुद्धा त्याचा उपयोग आपण करू शकतो. अशा पद्धतीने आपण उपाय करू शकतात. आपल्या घरातील वास्तुदोष जे असतात ते निवारण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो. अगदी बघा, तुम्हाला माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती मंगळवार शुक्रवार केली तरीसुद्धा चालेल, दररोज केली तरीसुद्धा चालेल. फक्त एवढं सांगेल, नॉनव्हेज वगैरे आपण जर आपल्या चुलीवर किंवा गॅसवर बनवत असतो त्या दिवशी तुम्ही तिथे म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवू नका, ती पूजा करू नका. अन्यथा तुम्ही दररोज केली तरीसुद्धा चालेल. आता हे उपाय जे असतात किती दिवस करावे, काय करावे, तर तुम्हाला फरक जाणवतो तोपर्यंत तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. दररोजच्या जीवनामध्ये केलं तर अतिउत्तम, त्याचा प्रभाव खूप छान पद्धतीने बघायला मिळेल. चला मग इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.